वो खतरनाक. तुम्हाला बघायचं, थांबा दाखवतो. म्हणून तुम्हाला बोलतो मित्रांनो, सह्याद्री फिरायला या. जय शंभू मित्रांनो. जोरात पाऊस पडतोय. आज आम्ही करतोय भीमाशंकर ट्रेक. फायनली आपण पोचलो आहोत आता खानदेश या गावामध्ये. आता इथून आपण चालू करणार आहोत भीमाशंकर ट्रेक. सकाळपासून खूप पाऊस पडतोय, चालायला दिसत नाहीये, पण खूप मजा येते. पूर्ण कपडे भिजलेले आहेत. रेनकोट घातला आहे, बट त्याचा काय उपयोग झालेला वाटत नाही, कारण पूर्ण आतून पाणी गेलेलं आहे. मी पूर्ण भिजलोय. आज आम्ही ट्रेक करतोय भीमाशंकरचा. माझा या वर्षीचा दुसरा ट्रेक आहे. पहिला आम्ही विसापूर केला होता सोबतच, आणि हा दुसरा आमचा भीमाशंकरचा. पण ॲज कम्पेअर टू विसापूर, भीमाशंकर घामटा काढतोय. पावसाच्या सरी, धुक्याच्या पदराखाली लपलेलं एक असं ठिकाण जिथं प्रत्येक पाऊल निसर्गाशी संवाद साधतं आणि प्रत्येक श्वास मनाला शांतता देतो. हा आहे माझा प्रवास भीमाशंकर ट्रेकचा. सकाळचे अंधुक उजाडण आणि आम्ही काही उत्साही ट्रेकर्स निघालो होतो एक अद्भुत अनुभव घ्यायला. वाट पावसाने ओलसर झाली होती. झाडांमधून येणाऱ्या आवाजांमध्ये निसर्ग काहीतरी सांगत होता. जणू जंगल आपलं स्वागत करत होतं. कधी चिखल, कधी दगड, कधी धबधब्यांच्या धारांमधून वाट काढताना थकवा येत होता, पण थांबायचं नव्हतं. प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन. धुकं इतकं दाट होतं की समोरचं झाड सुद्धा दिसेना, पण मन मात्र शांत, कारण प्रवास सुंदर होता. आणि शेवटी वाटेचा शेवट नव्हता, तो तर सुरुवात होती एका आध्यात्मिक अनुभूतीची. धुक्यात गुंडाळलेलं भीमाशंकर मंदिर नजरेसमोर आलं आणि अंगावर काटा आला. इथल्या शांततेत एक वेगळंच समाधान होतं. भटकंती फक्त डोंगर सर करण्यासाठी नसते, ती असते स्वतःला शोधण्याची एक प्रक्रिया. भीमाशंकरने मला तेच दिलं, एक आठवण, एक अनुभव आणि निसर्गाशी जोडलेली एक नाळ. तुम्हीही एकदा या आणि अनुभवा हे निसर्गाचं अजस्त्र देणं. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.